नमस्ते. दिव्यराजमध्ये आपले स्वागत आहे. पाहूया आजची ठळक घडामोडी. विद्यमान आमदार हे जगला देवभूमी असं करण्याचा प्रयत्न चालू आहे. वास्तविक पाहता इथल्या जनतेला किंवा सर्वपक्षीय नेत्यांना ही त्यांची मागणी अवास्तव आणि अवाजवी वाटते. त्याच्यावर कोणाचंही मत नाही की ती देवभूमी व्हावी असं. सगळ्यांनी ह्या भूमिकेला विरोध दर्शवलेला आहे. म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये आज इथं सर्व पक्षाचे नेते मंडळी अधिक पत्रकार तुम्ही उपस्थित झालेले आहेत. त्या त्यांच्या मागणीच्या पाठपुराव्याला आमचा कडक विरोध आहे. जी मागणीच नाही त्या मागणीपेक्षा तुम्ही जे विधानसभेच्या आश्वासन दिलेलं आहे ते आश्वासन आधी पूर्ण करा. उमदीसारख्या ठिकाणी तुम्ही MIDC 1000 एकराची MIDC 2000 लोकांना काम देतो असं म्हणता. ते काय तुम्ही अजून केलेलंच नाही. म्हणजे अशा अनेक गोष्टी तुम्ही केलेल्या आहे. त्या गोष्टीवर तुमचं कुठलंही वाक्य नाही. आणि जी लोकांमध्ये मागणी नाही ते लोकांना विचलित करण्याचं काम चालू आहे यांचं. प्रत्येक ठिकाणी देवाधर्मात जायचं, ब वर्ग दर्जा तुम्हाला देतो मी सांगायचं. म्हणजे ज्या लोकांच्या मागण्या नसतात त्या लोकांचं मत परिवर्तन विचलित करण्याचं काम हे आमचे गोपीचंद पडळकर करतात. नावच बदलायचं असेल, खरसून एवढी मोठी यात्रा भरती तिथं तुमच्या आटपाडीला त्याचं नाव ठेवा ना तुम्ही देवाभूमी म्हणून. म्हणजे आज या भारत देशामध्ये फक्त वाराणसीला तेवढं देवाभूमी म्हणलं जाते, प्रयागराज वाराणसी. बाकी कुठल्याही आपल्या भारत देशामध्ये देवभूमी कुठल्याही जिल्ह्याला किंवा कुठल्याही गावाला बोललं जात नाही. त्यामुळे आमच्या छोट्याशा तालुक्याला तिथं कुठलंही तसं महत्त्वाचं ठिकाण असताना शेजारी पंढरपूर आहे ते देवभूमी होऊ शकले नाही. आणि आमच्या तर तालुका छोटा आहे, असं कुठलंही एखादं म्हणजे जे अवतार आहेत त्या अवतारापैकी कुठलाही अवतार इथं नाही. त्यामुळे देवभूमी म्हणण्याचं एक काही कारण नाही. जनतेचा इथं प्रचंड विरोध आहे. जगचं नाव पुसून टाकण्याचा प्रयत्न या निमित्तानं ते करतायत. ते पुसून टाकण्याचं नाव जत राहण्यासाठी येत्या 9 तारखेला 9 ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्तानं मी संबंध जतमधल्या तमाम नागरिकांच्या मागणीप्रमाणे जतचं नाव हे जतच असावं यासाठी एक दिवसीय आंदोलन पुकारलेलं आहे. आणि या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या पत्रकारांच्या माध्यमातून या ठिकाणी जत तालुक्यातील तमाम जनतेला या ठिकाणी आवाहन करतो की त्यांनी या आंदोलनाला मोठ्या प्रमाणावर यावं आणि आपला विरोध दर्शवावा. खरं तर विद्यमान आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुश करण्यासाठी हे जतचं देवभूमी करण्याचा जो घाट घातलेला आहे. खरं तर आत्तापर्यंत ज्या पद्धतीनं जत तालुका हा भौगोलिकदृष्ट्या मोठा तालुका आणि या जत तालुक्यातील ज्यांना इतिहास आणि भूगोल काहीच माहिती नाही अशाने आमच्या जतचं नाव पुसण्याचं काम करतायत, त्यांना आमचा प्रखर विरोध राहणार आहे. आज या ठिकाणी आम्ही सर्वपक्षीय या येणाऱ्या 9 तारखेला आंदोलन करत आहोत. आज जत तालुक्यात विविध प्रश्न अजून सुद्धा मूलभूत प्रश्न सुद्धा या ठिकाणी पूर्ण जनतेची झाली पाहिजेत. त्याच्यासाठी धोरणात्मक निर्णय आज या विधिमंडळाच्या माध्यमातून करणं अपेक्षित आहे. पण प्रत्येक वेळेस हे विद्यमान आमदार आमच्या सर्वसामान्य जतकरांना वेगवेगळ्या पद्धतीची दिशाभूल करणारी आज आश्वासनं या निमित्तानं देत आहेत आणि दिशाभूल करून या आमच्या सर्वसामान्य जनतेला फसवत आहेत. ते फसवण्याचं काम या जतचं नाव बदलून या ठिकाणी ते करत आहेत आणि ते आम्ही होऊ देणार नाही. कारण जतला एक इतिहास आहे, जवळजवळ नाही म्हटलं तर 100 ते 125 वर्षाचा इतिहास आहे. आणि त्या इतिहास आज त्यांनी जाणून घ्यावा आणि मगच ती योग्य ती जर कारवाई केली तर या निमित्तानं आम्ही विकासात्मक जे जतच्या बाबतीत आहे त्या बाबतीत या विद्यमान आमदारांच्या बरोबर आहोत. पण चुकीचं काय होत असेल तर या निमित्तानं आम्ही प्रखर त्यांना विरोध करून जशास तसं उत्तर देऊ. आज तसं बघायला गेलं तर जत आमचा स्वाभिमान आहे, जत आमचं म्हणजे आत्मा आहे आणि ह्या आत्म्यावरती
पद्धतीनं आमचा भाव टाकण्याचा प्रयत्न या आमदारांनी चालू केलेला आहे. त्या जतच्या भूमीमध्ये आम्ही निवडून आम्ही त्यांच्याबरोबर होतो, परंतु काही गोष्टींमुळं आम्ही तिथून बाहेर पडलो. परंतु आज कुठंतरी हे येण्यासारखा हा आमदार करायला लागला, जे डोक्यावर परिणाम झाल्यासारखं. म्हणजे जतचा जगाच्या इतिहासामध्ये जत हे नाव एकच आहे. तुम्ही तासगाव 6 बघायला मिळते, कवठेमंकाळ 9 बघायला मिळते. तिथं विभाजनाचा विषय आहे, पाण्याचा विषय आहे. हे विषय सोडून जतला भरकटायचा आमदाराचा प्रयत्न आहे, तो त्यांनी बंद करावा. आणि आम्ही सर्व पक्षीय येत्या 9 तारखेला मोठ्या संख्येने आम्ही उपस्थित राहणार आहे. जतचं नाव बदलून म्हणून. आणि सगळ्या जतकरांना नम्र विनंती आहे की जतमध्ये युवकांनी युवती सगळ्यांनी सहभाग घ्यावा आणि या आंदोलनास पाठिंबा द्यावा. मी जनसुराज तालुक्याध्यक्ष या नात्यानं सर्वपक्षीय या पत्रकार बैठकीमध्ये आम्ही तालुक्याच्या जनतेबरोबर आहोत. आणि जे जत तालुक्याचं नाव बदलून देवभूमी करायचं किंवा अन्य त्यांच्या नेत्यांच्या नावानं करायचं, हे आज त्याचं षडयंत्र आहे. हे षडयंत्र आम्ही चालू देणार नाही. आणि इथून पुढं जे तालुक्यातले त्यांनी आश्वासन दिलेले आहेत आमदारांनी, ते तालुक्यातली ते कामं त्यांनी करावं. किंवा नाव बदलून किंवा काहीतरी करून हे तालुक्याचं किंवा विकास होणार नाही. आणि तालुक्यातील जनता दरवर्षी अनेक कामगार इथून ऊसतोडीला अजूनसुद्धा जातात. ते ऊसतोडी थांबवा पहिलं, मग तुम्ही तालुक्याचा विकास करा किंवा तालुक्याचं नाव बदला. आणि ह्या तालुका नाव बदलीस आमचा जनसुराज पक्षाच्या वतीनं ठाम विरोध आहे. जत तालुक्याला दुर्दैवानं लाभलेल्या आमदारांनी आमच्या अस्मितेवरच घाला घालायचा या ठिकाणी प्रकार केलेला आहे. जत ही तमाम जतकरांची अस्मिता आहे. खरं तर जतच्या लोकांनी जी चूक केली, दुर्दैवानं हा बाहेरचा माणूस निवडून दिल्यामुळं त्याला इथल्या कुठल्याही गोष्टींबद्दल प्रेम आस्था असण्याचं कारण नाही. त्यामुळं ते आपल्या सगळ्यांची जतवासियांची आस्था असणाऱ्या जतचं नावच बदलायला चाललेले आहेत. यापूर्वीच सगळ्या नेत्यांनी जी या ठिकाणी मतं मांडली, खरं तर इथं येत असताना वेगळ्या गोष्टी ते घेऊन इथं आले. इथं बऱ्याच लोकांना चुकीच्या आश्वासनं दिली, भूलतापा दिल्या. आणि ते शक्य होऊ शकत नाही हे कळल्यानंतर, आणि त्यांना एक सवय आहे नेहमी देवेंद्र फडणवीसांची चाटायची. आणि त्याच पद्धतीनं देवेंद्र फडणवीसांना खुश करण्यासाठी जतचं नाव बदलून देवाभूमी अर्थात ती देवभूमी म्हणजे फडणवीसांना खुश करण्यासाठी त्यांनी सुरू केलेली ही कारनामे आहेत. पण या निमित्तानं मला त्यांना सांगायचं आहे, जत हा काही कोणाचा मालकी नाही आहे. जत आम्हा तमाम जतवासियांचा अस्मिता असणारं केंद्र आहे. जत आम्हा सर्वांची अस्मिता आहे. तुम्हाला फारच नाव बदलायची इच्छा असेल तर तुमच्या वैयक्तिक प्रॉपर्टीची नाव बदला. मी म्हणणार नाही तुम्हाला आटपाडीचं नाव बदला, कारण मी राष्ट्रवादीचा जिल्हा युवक अध्यक्ष असल्यामुळं उद्या आटपाडी हा देखील आपलाच एक भाग आहे. पण त्यांना जर त्यांची जी स्वतःची प्रॉपर्टी आहे, त्यांना असंही म्हणू शकत नाही की तुम्हाला मुलगा असेल तर त्या मुलाचं नाव द्या, कारण त्यांचं लग्न झालेलं नाही. त्यामुळे त्यांना ते नाव द्यायचं सांगणं या निमित्तानं बरं दिसणार नाही. फारच हाऊस असेल तुमच्या वैयक्तिक प्रॉपर्टी, तुमच्या इतर काही गोष्टी आहेत, त्याला तुम्ही ही नावं द्या. ही जी काही जनतेची अस्मिता असणार, तालुक्याचा अस्मिता असणारं जत आहे, याचं नाव कुणीही बदलू शकणार नाही. आदिलशहाला हे जमलं नाही, इंग्रजांना हे जमलं नाही, तर इंग्रजांच्या वरचे असणारे तुम्ही अगदी फडणवीस आणि ही जी काही मंडळी या राज्यामध्ये नावं बदलून धर्माधर्मामध्ये वाद पेटवायचा, लोकांच्या अस्मितेशी खेळायचं, लोकांच्या भावनेशी खेळायचं, हा क्रूर घाणेरडा प्रकार जो आहे भाजपचा आणि या त्यांच्या नेते मंडळींचा, याला आम्ही तमाम जतकर येणाऱ्या 9 तारखेला विरोध दर्शवत आहोत. जत मधली सगळी लोक एकत्र येऊन आमची जत आमचा अस्मिता आहे, या अस्मितेसाठी आम्ही कटिबद्ध राहणार आहोत. जतचं नामांतर करून जत ऐवजी देवभूमी जत अशी भूमिका मांडलेली आहे आणि ते राज्य शासनाच्या माध्यमातून करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तर या घटनेला जत तालुक्यातील तमाम नागरिकांच्या वतीने विरोध आहे. कारण मुळात भारतभूमीच हे देवभूमी आहे, मग स्पेशल त्या देवभूमी जत देवभूमी कशासाठी? आणि नामांतर करून बदल करण्याऐवजी जतचे प्रश्न शाश्वत धोरणात्मक प्रश्न सोडवावेत आणि जत मध्ये बदल करावा. त्यांनी त्याचं एक दंड समर्थन केलंय. जतची ओळख दुष्काळी तालुका आहे आणि ते पुसून काढायचे आहे. तर दुष्काळी तालुका ओळख पुसून काढण्यासाठी नाव बदलायची काही गरज नाही. त्याच्यासाठी राज्य शासनाचे धोरणात्मक निर्णय घ्या. जत तालुक्यासाठी ज्या पद्धतीनं मराठवाड्यातील दुष्काळी तालुक्यासाठी पोखरा योजना लागू आहे, ज्यातून शेतकऱ्यांची उन्नती होणार आहे, शेतकऱ्यांसाठी विविध योजना आहेत, त्याच धर्तीवरती जतच्या दुष्काळी तालुक्यात जनतेबद्दल पोळका असेल ना आणि देवगावचे तुम्ही लाडके असाला,
तर पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी तालुक्यांसाठी सुद्धा पोकरा योजना चालू करा आणि त्या माध्यमातून जतची उन्नती करा. खऱ्या अर्थाने जतमध्ये परिवर्तन पाहिजे असेल तर इथलं धोरणात्मक निर्णयात बदल केला पाहिजे. खास बाब म्हणून जतसाठी विशेष काहीतरी केलं पाहिजे. तर नामांतर करून बदल नको आहे तर कृतीतून बदल हवा आहे. दुसरी गोष्ट, शेजारचा सांगोला तालुका हा सुद्धा दुष्काळी तालुका होता, पण तिथल्या नेतृत्वाने गणपतराव देशमुखांनी त्या तालुक्यात प्रभावी योजना राबवल्या. पाणी संघर्ष समितीच्या माध्यमातून पाणी योजनांची आखणी केली आणि रोजगार हमीच्या माध्यमातून दुष्काळी तालुक्याचं त्यांनी नंदनवन करून डाळिंबाच्या बागा फुगवल्या आणि आज तिथलं अर्थकारण हे आर्थिक सोबतता या तालुक्यात आणि त्या तालुक्याची ओळख आज आहे डाळिंबाचा सांगोला म्हणून आहे. तसंच या तालुक्यात सुद्धा धोरणात्मक निर्णय घेऊन तुम्हाला दुष्काळी तालुका पुसायचा काही अडचण नाही, पण त्याच्यासाठी धोरणात्मक शाश्वत उपाययोजना करण्यासाठी काम करावं. नामांतर करून परिवर्तन होणार नाही, तर इथलं परिवर्तन होण्यासाठी शाश्वत आणि धोरणात्मक निर्णयाची गरज आहे आणि ते होण्यासाठी आपण प्राधान्य द्यावं. नामांतराला देणं ज्या आदिलशाहीला जमलं नाही, ज्या आदिलशाहीच्या राजवटीत जत बदललं नाही, मग फडणवीसशाहीच्या राजवटीत जत बदलण्याचा डाव कशासाठी? तर हे तालुका नाव पूर्वीपासून आहे आणि जत भौगोलिक सामाजिक पराक्रमी असा तालुका आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील सरसेनापती प्रतापराव गुजर यांची लढाई महानुखांच्या विरोधात खोजावडी इथं झाली होती. ती इतिहासामध्ये नोंद आहे त्याची. त्यामुळे जतचं नाव हे बदलण्यात येऊ नये अशी आमच्या विद्यमान आमदारांना कळकळी विनंती आहे. त्यांना जर बदलायचं असेल तर इथं भौगोलिकदृष्ट्या इथं शेतकऱ्यांना लाईट मिळत नाही, पाणी नाही. एकतर अजून दुष्काळ पडलाय, पाणी मैशात पाणी सोडलं नाही. त्यामुळे तिकडे लक्ष द्यावे. इकडं कुणाला तर खुश करण्यासाठी त्या देवावर खुश करण्यासाठी आमच्या तालुक्याची वाट लागू नये. त्यामुळे आमची कळकळीची विनंती आहे की जतचे नाव हाय असे जत ठेवण्यात यावे ही आमची विनंती आहे. जतचं जे नाव बदलण्याचा हा जो विषय आलेला आहे हा इथल्या लोकप्रतिनिधी लोकांना भडकवण्याचं काम एक प्रकारे केलेलं आहे. कारण याने निवडणुकीच्या अगोदर जतला 1 नंबर तालुका करू असं आश्वासन माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. परंतु त्यानंतर त्यांच्यावर एवढं प्रेम इथल्या काही लोकांचं उतू गेलंय की त्यांनी अगदी त्यांच्या नावाला जोडून म्हणजे देवाभाऊ ऐवजी फक्त देवभूमी अशी करण्याची भूमिका एकदम तालुक्याचा इतिहासच यांनी बदलण्याचं काम यांच्या मार्फत सुरू आहे. आणि जत हा मूळचा जो विषय आहे तो आमच्या हक्काचा विषय आहे की आमच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. जसं सांगितलं की आमच्या काळजाचा विषय आहे. कारण आज इथले कालांतराने काही वर्षानंतर इथल्या जरी आमदार गेले तर पिढ्यानपिढ्या हे नाव इथलं कायमचं राहणार आहे. जसं आज आम्ही बोलत होतो की इसवी सन 900 सालापासून ते आज अखेर हे नाव बदलण्याचं काम कुठल्याही शासनाने केलेलं नव्हतं किंवा कुठल्याही एखाद्या आदिलशाह असो विजापूरची किंवा मुघलशाह असो कोणीही केलं नव्हतं. परंतु या सरकारनं जर हे नाव बदललं तर पिढ्यानपिढ्या या पुढच्या भावीच्या पिढ्या होणार आहेत त्यांना या कायमस्वरूपी या नावाला मुखावं लागेल. याचा तालुक्याचा इतिहास हा पूर्ण संपुष्टात येईल. आपल्या जतचं नाव बदलण्याचे एक झाडबुद्धी त्यांच्या डोक्यात आलेलं आहे. त्यासाठी सर्वप्रथम मी व्यापारी संघटनेचे मी विरोध करत आहे. जत तालुक्याला देवभूमी अशा पद्धतीचं नामकरण करण्याचं आणि या नावामध्ये बदलण्याचं षडयंत्र चालू आहे. ज्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये जातीमध्ये धर्मामध्ये विष घालवलं जाईल, लोकांचं डायव्हर्शन झालं पाहिजे आणि मूळ मुद्द्यापासून लोक भरकटली जातील आणि परत एकदा लोक एकमेकाकडे जातीच्या आणि धर्माच्या चष्म्यातून बघितले जातील. म्हणून 9 ऑगस्ट रोजी सर्वपक्षीय म्हणण्यापेक्षा जतकरांच्या वतीने, स्वाभिमानी जतकरांच्या वतीने, सुज्ञान जतकरांच्या वतीने, अभ्यासू जतकरांच्या वतीने आणि जे लोकांच्या मूळ प्रश्नाकडे बघतात अशा जतकरांच्या वतीनं आंदोलन पुकारलं गेलेलं आहे. आणि त्या आंदोलनासाठी मी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं सांगली जिल्हाध्यक्ष या नात्यानं या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा देतोय आणि सर्व राष्ट्रीय समाज पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना, विचारांना मानणाऱ्या सर्व लोकांना मी विनंती करतो याच्या माध्यमातून की या आंदोलनातून तुम्ही मोठ्या ताकदीनं सहभागी व्हावं.